गुजरातची स्पेशल कामठी वर्क. अक्षदा परत लग्न करायचा विचार आहे का? ओके. आणि अक्षदा मॅडम शोधतायत बांधणीवाली साडी अद्रक. अजून आम्ही ज्या मार्केटसाठी आलो आहे आणि जे आपला ब्रँड कुठपर्यंत पोहोचला आहे तो आम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला असता. ह्या स्टेशनला पण आम्हाला बाहेर जायला शिड्याच वर चढायचं. काटा गरम काटा गरमी में थंडी काय सर. मॅडम हुशारी बघा. हे डायरेक्ट काय काय वर्ड आहेत ना गुजरातीमध्ये ते वाचायला यायला लागते. तर मला वाटतं फक्त शॉपिंग दिसतंय काय. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितलंच असेल की आपण आलो गुजरातमधल्या अहमदाबादला आणि मॅडम रेडी तो तुम्हाला दिसलं असेल. आणि माझं काम वगैरे संपवून आता आम्ही निघालो ते अहमदाबाद फिरायला. आणि अहमदाबादमध्ये फिरायला बरीच ठिकाण आहे पण सगळंच एक्सप्लोर करायला भेटेल की नाही माहीत नाही, कारण वेळेचा प्रॉब्लेम आहे, वेळेचा अभाव असणार आहे. कारण संध्याकाळचे ऑलमोस्ट 5 वाजले आणि आता आम्हाला वेळ मिळाला आहे म्हणजे बाहेर फिरायला जायला. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा आलो अहमदाबादला, काही नवीन आमच्यासाठी अहमदाबाद, पण तेव्हा आपलं काही यूट्यूब चॅनल वगैरे नव्हतं. आणि यूट्यूब चॅनल सुरू झाल्यापासून तर पहिल्यांदाच येतो आम्ही इकडे. म्हणजे एक्सप्लोर करण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. म्हणजे लाल दरवाजा, 3 दरवाजा, सोबत कांकडिया तलाव, साबरमती रिव्हरफ्रंट, तो फिरणारं हॉटेल, असे बरेच ठिकाणं आहेत. त्यातले बऱ्याच ठिकाणी आम्ही ऑलरेडी जाऊन आलेलो आहोत. म्हणजे आम्ही तर पाहिलेलंच आहे, पण आता आम्ही आज किती शक्य आहे ते बघतोय. आणि शक्य तर मला वाटतं फक्त शॉपिंग दिसतंय काय मॅडम. ते तयार होतात ना, म्हणजे अहमदाबादला आले की पहिलं शॉपिंग. आम्ही भरपूर शॉपिंग करते अहमदाबादला आले की. हा बघा, बघितलं नाही तर तुम्ही. तर अक्षता इकडे आली की भरपूर शॉपिंग करते आणि तिचं येण्याचं मेन रिझन शॉपिंग हेच असतं. म्हणजे तसं काम पण असतं म्हणा, पण त्यासोबत शॉपिंग हे पण मेन उद्देश घेऊन येते ती की आता काय काय शॉपिंग करायचं आहे ते. तर त्यासाठी आता आम्ही जाणार आहोत ते 3 दरवाजा, लाल दरवाजा म्हणून आहे ना, तिकडे जाणार आहोत शॉपिंग करायला पहिलं. आणि तिथून वेळ मिळाला तर मग पुढचं काय काय आपल्याला एक्सप्लोर करता ते बघूया. आणि उद्याचा दिवस पण आहे आपल्याकडे. तर चला ठीक आहे, आता आम्ही तर रेडी झालो दोघे. आता आम्ही निघतोय शॉपिंग करायला, म्हणजे आम्ही निघतोय अहमदाबाद एक्सप्लोर करायला. आता काय काय होईल ते तुम्ही बघाच आपल्या व्हिडिओमध्ये. आणि कसं जाणार आहे काय जाणार आहे सर्व तुम्हाला कळेल या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. आम्ही पकडले रिक्षा आणि आमच्या इथून 10,000 रुपये सीट आहे. आपल्याला मेट्रो स्टेशनला जायचं आहे. वस्त्रल म्हणून काहीतरी मेट्रो स्टेशन आहे, तिथे जायचं आहे. तिथून आपल्याला मेट्रो पकडायची आणि मग तिथून आपल्याला जायचं आहे काय घी काटा. तिच्या शॉपिंगसाठी घी काटा इकडे जायचं आहे. ठीक आहे, आता पहिलं मेट्रो स्टेशनला पोहोचूया वस्त्रलवाल्या. आणि आज आपण अहमदाबादचे मेट्रोचं पण ट्रॅव्हल करणार आहोत. आता आम्ही पोहोचलो ते वस्त्रल मेट्रो स्टेशनला, वस्त्रल मेट्रो स्टेशन. आणि बघा हे आहे मेट्रो स्टेशन. आणि आम्हाला काय 10,000 रुपये सीट लागली फक्त आमच्या हॉटेलपासून इथे यायला. पण उन्हाच्या झळा एवढ्या जबरदस्त लागत आहेत ना. आणि 5 वाजून गेलेत, म्हणजे 5 वाजून 5 मिनटं झाले आणि तरीही एकदम कडक उन्हाच्या झळा लागतात आहेत. उन्हाळा इथं भयंकर. आणि स्टेशनचं नाव काय वस्त्रल ग्राम. वस्त्राल ग्राम. काय काय वर्ड आहेत ना गुजरातीमध्ये ते वाचायला यायला लागले लगेच. बऱ्याच वेळा आलो अहमदाबादला त्यामुळे थोडंफार समजतं. हे बघा वस्त्राल ग्राम हे आहे मेट्रो स्टेशन वस्त्राल ग्राम. आणि वरती आहे मेट्रो रेल्वे आणि खाली आहे रोड. हे पाठीमागे बघा एवढा मोठा सर्कल आहे पूर्ण गोल. कुठूनही असं गोल गोल फिरून मस्त ब्रिज बनवला आहे वर इथे मेट्रो स्टेशनला यायला. हे आहे मेट्रो स्टेशन. इथे तिकीट काउंटर. पाठीमागे पण तिकीट काउंटर होतं. तिकीट काढले आणि तिकीट बघा कशी भेटले. एक कुपन. चला नाही नाही इकडे 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 बघ इथे इथे ठेव बघा. इथे स्कॅन करायचं आहे आणि जायचं आहे. चला आणि आपला ट्रेन येणार आहे 2 नंबर प्लॅटफॉर्मवरती. ही बघा ही कुपन सिस्टम आहे इकडे. आता घी काट्यापर्यंत मला एकाचे 15 रुपये तिकीट आहे फक्त आणि अशी कुपन मिळते. तर आपल्याकडे मुंबईला कसं मेट्रोचं तिकीट आहे ना तसं इथे कुपन सिस्टम आहे. आता ही घी काट्यापर्यंत आपल्याला सांभाळून ठेवायची, पुढे फेकून नाही द्यायची. आणि मी व्हिडिओ बनवतो आहे आणि मी बघा स्टेअरकेसच चालत आलो व्हिडिओ बनवत आणि मॅडम हुशारी बघा. बघा ही डायरेक्ट नाही नाही अंग मेहनत नको, काही दगदगीचं काम नको आहे काय, म्हणून तसं आहे. कळलं का? आणि आपण ज्या मेट्रो स्टेशनवर आहोत ना, हा मेट्रो स्टेशनचा स्टार्टिंग पॉईंट आहे जे वस्त्राल ग्राम.
आणि थलतेजपर्यंत ही मेट्रो आहे फेज 1 वाली, जी 2019पासून सुरू झालेली आहे आणि अहमदाबादमधली ही पहिली मेट्रो. आणि त्या मेट्रोने आज आपण ट्रॅव्हल पण करणार आहोत. आपला स्टॉप असणार आहे घी काटा, दिसतंय काय बघा. इथून आपण सुरुवात करणार आहोत वस्त्रालपासून आणि आपण जाणार आहोत या घी काटापर्यंत. बाकी मध्ये बरेचसे स्टॉप्स आहेत. आता कालूपूर स्टेशन पण आहे. कालूपूर स्टेशन म्हणजेच अहमदाबाद स्टेशन, आपलं मेन अहमदाबाद स्टेशन. आणि थलतेज ग्राम हे बघा, हे लास्ट स्टॉप इकडे. हा 2 नंबर प्लॅटफॉर्म आहे मेट्रोचा आणि समोर दिसतंय मेट्रो थलतेज लास्ट स्टॉप. 1 मिनिट बाकी आहे यायला. 6:15चा टायमिंग आहे मेट्रोचं. 6:15 वाजता मेट्रो, म्हणजे मेट्रो आलीच आहे, समोर दिसते मला येताना. चला, अक्षता निघाली मेट्रोमध्ये. वा, आणि मेट्रोचा प्रवास आहे एकदम चिल्ड. वा, मस्त चिल्ड आहे ना. गर्मी में थंडी का एहसास. आणि 15 रुपयामध्ये इथून इकडे जायचं म्हणजे एकदम निवांत आहे. ऑटो फेअर जर आम्ही घेतला असताना तर मला वाटतं ऑलमोस्ट 200-250 रुपये लागले असते यावेळेला. काय तर सकाळी आपल्याला स्टेशनवर नाही यायला किती लागले? 210 काय 10 रुपये लागले ना. 210 रुपये लागले आम्हाला यायला. म्हणजे आम्ही मणिपूर स्टेशनवर इथे आलो तेव्हा. तर परत आम्हाला तिकडेच जायचं त्या साईडला. म्हणजे आम्हाला 200-250 रुपये परत लागले. निदान 200 रुपये तरी लागलेच असते, कारण 30 रुपयात काम होतं मेट्रोमध्ये. थँक्यू मेट्रो रेल्वे. आपली मेट्रो पण लगेचच रवाना झाली. आली आणि दुसऱ्या मिनिटाला रवाना. ही मेट्रो पण पूर्ण भगवी झालेली आहे, भगव्या कलरमध्ये. सर्व ऑरेंज आहे, डोअरपासून सर्व ऑरेंज, पूर्ण ऑरेंज. आपल्या समोरच आणि दिसत आहे कुठलं स्टेशन आहे पुढे, त्यामुळे आपल्याला पण टेन्शन नाही. आपलं काय कुठला काटा? धरम काटा. कुठला नाही, घी काटा. धरम काटा नाही, घी काटा आलं की आपल्याला उतरायचं. घी काटा आलं की आपण तयारीला लागायचं. यदि कोई यात्री निर्धारित स्टेशन जिसके लिए उनका टोकन मांगे है उससे आगे यात्रा करते हैं तो उसे अतिरिक्त यात्रा की किराए का अंतर लेना होगा. आणि काकडिया, म्हणजे काकडिया जे स्टेशन आहे त्याच्या आधीपासूनच आपली ट्रेन अंडरग्राऊंड गेलेली आहे. आणि आता आपली ट्रेन बघा अंडरग्राऊंड आहे. पाठीमागे तुम्हाला दिसत असेल अंधार आहे, ब्लॅकआउट आहे. ते बघा स्टेशन आहे बघा, हे काकरिया ईस्ट रेल्वे स्टेशन जे अंडरग्राऊंड आहे. हे आपलं स्टेशन घी काटा, तिथे आपल्याला उतरायचं आहे. चला आम्ही आलो आता घी काटा मेट्रो स्टेशनला. पहिल्या स्टेशनला पण आम्ही शिड्यावर चढूनच हे केलं होतं, म्हणजे काय ट्रेन पकडली होती. आणि इकडे आता ह्या स्टेशनला पण आम्हाला बाहेर जायला शिड्याच वर चढायची, कारण आता आम्ही अंडरग्राऊंड चाललो आहे. म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रोमधनं आलो. चला बाहेर निघूया आपण. म्हणजे एकाच मेट्रो ट्रेनमध्ये ना, मेट्रो प्रवासामध्ये आपण वरनं पण आलो आणि अंडरग्राऊंड पण प्रवास केला. ही फेज 1 जी आहे अहमदाबादची, ती काही स्टेशन्स वरती आहेत, म्हणजे वरून तिथं ट्रॅव्हल आहे आणि अर्धी अंडरग्राऊंड आहे. दोन्ही वेने, अंडरग्राऊंड पण आणि वरनं पण. असं बाहेर पडायचं आहे आणि इथे असे कॉईन जमा करायचे आहेत. आणि गारेगारा प्रवास करून आता आम्ही बाहेर पडतो आहे. आणि बाहेर पडायच्या आधीच झळा लागायला सुरुवात झाली उन्हाच्या, म्हणजे ऊन जाणवायला सुरुवात झाली. आणि आता एक 15-20 मिनटातच आम्ही पोचलो वस्त्रालय ग्रामपासून ते आपल्या घी घाटापर्यंत, या स्टॉपपर्यंत. बाहेरून आलो सुद्धा आम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला असता आता या टायमिंगमध्ये. असं आता आम्ही बाहेर पडलो आहे. आणि ते आपण रतनपोल कुठे आहे विचारूया. आपल्याला रतनपोल जायचं आहे. आता आम्ही इथे जातो आहे ते रतनपोलला. पोल म्हणजे इकडे मला गल्ली, पोल म्हणजे गल्ली. आपण रतनपोलला जायचं आहे. रतनपोल तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, तारक मेहता का उलटा चष्मामध्ये तो सुंदर राहतो ना दयाबेनचा भाऊ,
त्या पोल, तशा त्या पोलमध्ये आपण चाललो त्या रतन पोलला. आणि तिकडे आपण काय शॉपिंगसाठी ते बघणार आहोत, कारण ते मेन शॉपिंगचा हब आहे रतन पोल. हे बघा सर्व हे मोबाईल रिपेअरिंग आणि मोबाईलचे शॉप्स आहेत मोठे मोठे. बघा आता आम्ही रतन पोलला चाललो आहे, जस्ट पुढेच आहे रतन पोल. इकडे बघा ते मोबाईलचे मोठे मोठे शॉप्स आहेत सर्व इलेक्ट्रॉनिक्स आयटमचे. आणि हे बघा समोर पिक्चर लागला आहे, काय मोरी सजना छोरी छोरी. अरे हा बघा पुढे अक्षताने वाचलं, मला येत होतं, मी सोरी साजना वगैरे करत होतो. हां ती बघा सोरी मतलब छोरी साजना असं काहीतरी नाव आहे पिक्चरचं. दाखवतो याच्यासाठी या थिएटरचं नाव आहे अशोक टॉकीज. या अशोक टॉकीज अहमदाबादचं. आणि इकडे लागले तसे पिक्चर गुजराती मूवीज. बघा आपला ब्रँड कुठपर्यंत पोचला आहे तो. अहमदाबाद गुजरातमध्ये पण आपला ब्रँड आहे अशोक. बघा आपलं जसं मुंबईचं मनीष मार्केट आहे ना, तसं हे मूर्तिमंत कॉम्प्लेक्स. हे बघा इकडे सर्व मोबाईलचे आणि इलेक्ट्रॉनिक्स आयटमचे शॉप्स आहेत. हे बघा सर्व पूर्ण कवर, ॲक्सेसरीज आणि तुमचे हेडफोन वगैरे सर्व इथे मिळतील. आणि हे बरोबर ना LICची बिल्डिंग आहे ना अहमदाबादची, बरोबर त्या LIC बिल्डिंगच्या समोर आहे. आणि आम्ही ज्या मार्केटसाठी आलो आहे आणि जे बघून अक्षता खुश झाली आहे, म्हणजे रोड क्रॉस करू द्या तर आम्हाला अति खुश करतील गाड्या. तर त्याच्यासाठी आम्ही इथे आलो आहे, म्हणजे अक्षता मी नाही. आणि काय सगळीकडे नुसतं पॅपॅचाच आवाज येतो आहे, जाम ट्रॅफिक आहे इकडे. तर ते रतन पोल आपल्या समोरच आहे, कपड्यांचं मार्केट. हे बघा रतन पोल, गुजरातीमध्ये लिहिलं रतन पोल. काय गे हे बघा बांधणीच्या साड्या बघते. आणि बांधणीच्या साड्या इकडे चांगल्या भेटतात ना या साईडला, गुजरात साईडला. त्यासाठीच फेमस आहे ना. कशा बोललेत ते? 2150. हे बघा 2150 रुपये स्टार्टिंग, 2150 रुपये. आणि इकडे बघा अशा चनिया चोली वगैरे, घागरा, एकदम भारी भारी आयटम आहेत इकडे. चला आता एका शॉपमध्ये जाऊन बघूया. शॉपचं नाव काय आहे? अंगना. अंगना नाव आहे ना, अंगना शॉप आहे. अंगना रतन पोलमध्ये अंगना शॉपमध्ये जाऊन बघूया काय आहे ते आतमध्ये. आणि बघा अक्षता मॅडम बसलेत साड्या खरेदीला. हे सर्व साड्यांचंच आहे वरती पूर्ण. आणि ही बघा ही बांधणी साड़ी, रेंज सब अलग अलग है। ये क्या रेंज में आएगा? ये 1590 का है ना सर। 1590। इससे ऊपर ही आएगा, नीचे नहीं आएगा? नीचे प्रिंट रहेगी, प्रिंट लुक में रहेगी। हाँ बघा ही असते ती क्रिपिंग, काय म्हणतात ते, सेमी बांधणी, आपल्या भाषेत सेमी बांधणी, डुप्लिकेट फर्स्ट कॉपी बांधणी जे पण आहे तुम्ही म्हणा. या आपल्याला 1000ला 2, 700, 1000ला 3 अशा मिळतात. आणि ही प्युअर बांधणी 1600 पासून स्टार्ट होते. ही बघा सर्व बांधणी साडी. ही बघा ही साडी बघून अक्षताचं मन डावाडोल झालेलं आहे. साडी अक्षताला आवडले काय ग? ही बघा ती 1490 का ही बघा 1490 म्हणजे 1500 रुपयाची प्युअर कॉटन आहे ना, प्युअर कॉटन. बघा साडी अजरक इधर का 1000 तक चलेगा, प्युअर कॉटन बघून जरा अक्षता मॅडम विचार चालू आहे काय करायचं ते. आणि हे कुठली आहे सर? अजरक साड़ी बोलते हैं। अजरक, अजरक अजरक हे बघा अजरक साडी हर मॉडल अलग अलग बघा 1000 रुपये, सर्व 1000 रुपीज. खजाना आहे, खजाना साड्यांचा. पाहिजे तेवढा घ्या, फक्त घ्यायची ताकद पाहिजे. आणि मी बघा मी बसलो ते घागऱ्यांच्या पुढे. पाठीमागे दिसत तुम्हाला सर्व घागरे आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे आणि बरेच आहेत. हे बघा हे पूर्ण वर्क केलेले. आणि हे सर्व आता ऑफर स्टार्टिंग प्राइस आहे 5000 रुपये, म्हणजे मिनिमम 5000 रुपये, ती पण ऑफर आहे म्हणून तिथून पुढे स्टार्टिंग आहे यांची. आणि हे सर्व मी बघता ना नवरात्रीला वगैरे चण्या चोलीचे घागरे, सोबत लग्नाला, मग काय ते सध्या लग्नाचं सीझन आहे ना तेव्हा यांची खूप मागणी आहे. बघा रतन पोलमध्ये ना गल्ली गल्लीमध्ये साड्यांची दुकान आहेत, गल्ली गल्लीमध्ये. बघा इकडे आता मी एका गल्लीमध्ये चाललो आहे साड्यांचं दुकान बघायला. इकडे शेरवानी वगैरे पण मिळेल. हे बघा शेरवानी, शेरवानी मळसे.
हे बघा इकडे सर्व हे लेंगे आहेत आणि 2000पासून स्टार्टिंग होते लेंग्याचे. बघा इकडे सर्व लेंगे आहेत इकडे बघा सर्व. आणि ह्या साड्या आहेत वरती सर्व. व तिथे पॅकिंग केलेत ते लेंगे. इकडे पण आहेत. आणि अक्षता मॅडम शोधतायत बांधणीवाली साडी चांगली आणि बजेटमध्ये. हां हां आताच आपण साड्या घेतल्यात. पण साड्या म्हटलं की आपलं राहत नाही आणि गुजरातला आलो म्हणजे घ्यायचीच आहे. बाजरी में आएगा कम बाजरी में कलर डिजाइन सब नहीं आएगा। ये क्या रेंज है? 700 वाला भाई बांधणी साडी 700 रुपयेवाली. ये 800 वाला हे 800 वाली म्हणजे ह्या रेंजमध्ये आहे. आता बघू अक्षताला कुठली पसंत येते. बघा ही ओरिजिनल बांधणी 1500 रुपये. ये बजट बाजरी तो होगा हे बघा सर्व बांधणी. 2000 वाला। तो बांधणी बोले को तो क्या ये वर्क वाला काम है क्या? हाँ ये ना एक एक दाना बनते जाता है। ओके देखो ये ना इससे बनते थे एक दाना बनते थे। हाँ इसके लिए बांधनी बोलते हैं क्या? बनते बांधते गुजरात की पैटर्न है। गुजराती पैटर्न इसके लिए गुजरात में लेने आए ना अहमदाबाद में. गुजरात की पैटर्न हाँ 2000 वाला है सब दिखाते बघा आणि बांधणीची स्टार्टिंग 1500 पासूनच आहे. हे बघा हे वेगळीच बांधणी आहे बघा. ऐसा बनते जाता है। हां ओके बघा ह्या आहेत ओरिजिनल बांधणी साड्या. हे रतन पोल आहे आणि हा साड्यांसाठीच फेमस आहे. पूर्ण साड्यांचंच मार्केट आहे बघा. इकडे साड्या सगळीकडे साडी लेंगा सगळं बघा इकडे. आणि फिक्स रेट आहे बघा. बांधणी साडी बघा 2500 रुपये आणि ह्या ओरिजिनल बांधणी असतात. हे बघा आर्य अक्षदाचा आता इकडे कुर्ती बघणं सुरूच आहे. साड्या बघून झाल्यात बऱ्याचशा दुकानातून. तर कुर्ती बघणं सुरू आहे सगळीकडे. हे बघा कुर्तीच पाहते सगळीकडे. तर ड्रेस बघून झाले, साड्या बघून झाले. आता काय ब्लाऊज. हे बघा इकडे सर्व डिझायनर ब्लाऊज आहे तिकडे. आता आम्ही इकडे आलो आहे काय लेंगे चनिया चोली आणि दुकानाचं नाव बघा जय श्रीराम रतन पोलमध्येच. बघा इकडे आणि बघा इकडे सर्व सब चनिया चोली ना लेंगा लहंगा स्पेशली लहंगा ब्राइडल साइडल सब मिले 3000 से स्टार्ट होगा। ये सब क्या है लेंगा है कि चनिया चोली साइडल लहंगा है सब है क्या? उसमें कितना 3000 से स्टार्टिंग है? स्टार्टिंग 50,000 50,000 तक मतलब 15,000पर्यंत आहेत बघा लेंगे इथे. आणि हे दुकान रतन पोलमध्येच ना? ब्राइडल है हा बघा लेंगा ब्रायडल ना का? ब्राइडल हां म्हणजे वधूसाठी नवरीसाठी आपल्या भाषेत आपल्या मराठी भाषेत नवरीसाठी आहे बघा लेंगा. डबल बघा दुपट्टा आएगा इसमें। बघा केवढा आहे बघा. वाव ये क्या रेंज है इसका? एक किलो देवा 15,500 ये 1500 हा बघा 15,500 रुपये 15,500चा. ये दो दुपट्टा है आणि 2 दुपट्टा याच्यामध्ये. हे बघा इसका ब्लाउज भी फैंसी आएगा पूरा। हे बघा आणि हा ब्लाऊज पण बघायचा एकदम फॅन्सी 15,500 रुपये. आणि फिक्स ही रेट रहेगा ना? रेट फिक्स है हे बघा रेट फिक्स. इकडे सगळे दुकानांनी पाहिलं रेट फिक्सच असतात. जे कम रेंज वाला है 3000 वाला ये 3000 वाला। हा बघा इकडे 3000 वाला इसमें ऑर्गेन्जा दुपट्टा आएगा। ऑर्गन का? ऑर्गेन्जा का दुपट्टा आएगा। ओके. क्या कपड़ा आएगा? ये साइडर है हे बघा हे सायडर आहे. ये ऑर्गेन्जा दुपट्टा इसका ओके. आणि 3,000 रुपीज ना? 3000 अक्षदा परत लग्न करायचा विचार आहे का? ऑर्गेन्जा ऑर्गनचा. ओके. एवढा भारी भारी इथे लेंगे आहेत आणि वधूसाठी म्हणजे नवरीसाठी बघा काय एकदम ऑप्शन्स आहेत भारी. गामठी कोणचा आहे? गुजरात स्पेशलिस्ट गामठी वर्क। ओके दिखाओ तो. हाँ वही बोल रहा हूँ गुजरात का स्पेशली गामठी वर्क बोलते हैं हे बघा गुजराती स्पेशल कामठी वर्क. 2700 गुजरात का स्पेशलिस्ट हे बघा गुजरातचा स्पेशल 2700 2,700 रुपये. कामठी बोल रहे हो ना? गामठी वर्क कामठी वर्कचा हा लेंगा आहे. आणि ह्या लग्नामध्ये वधूसाठी किती ऑप्शन्स बरेच आहेत त्यांच्याकडे भरपूर. और साइडर दोनों है। हाँ एड्रेस कौन सा है आपका? रतनपुर अहमदाबाद रतनपुर में जय श्री राम दुकान। जय श्री राम दुकान. ऐसा कोई गल्ली वगैरह कुछ? पिपड़ा वाली पोल। पिपडावाली पोल म्हणजे पिपडावाली गल्ली. पोल म्हणजे गल्ली. हां
ते काढ माणूस. आणि हे बघा, तुम्हाला जर यायचं असेल तर इथे या. किती ऑप्शन दाखवले बघा. हे बघा, तर बघितलं तुम्ही, असं हे रतनपोल आहे अहमदाबादमधलं. आणि व्हरायटीज आहे तिकडे साड्यांच्या, काय चनिया चोलीच्या आणि लेंगे. लग्नासाठीचं एवढे ऑप्शन्स आहेत ना, जे लग्नासाठी, वधूसाठी, वरांसाठी पण आहेत. हे बघा इथे पाठीमध्ये, फक्त वधूसाठी नाही तर नवरदेवासाठी पण बघा किती ऑप्शन्स आहेत तिथे. आणि बरंच मोठं आहे रतनपोलचं मार्केट. तुम्ही अहमदाबादला येत असाल तर इकडे नक्की शॉपिंग करायला आहे रतनपोलच्या मार्केटमध्ये. आणि हा व्हिडिओ पण आपण इकडेच थांबूया, कारण की आता आम्ही पुढच्या मार्केटला जाणार आहोत, पण ते दाखवायला गेलो तर अजून लेंदी होऊन जाईल व्हिडिओ. म्हणून ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपला मेट्रो प्रवास आणि रतनपोलचं मार्केट कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आता आपल्या पुढच्या मार्केटमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.